आपण देखील खेळाडूंना सूचित करायचं आहे, जास्त वेळ खर्च करू द्यायचा नाहीये. अगदी 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील आपण नोंद घ्या. चला पंच सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज केशव पाहायला मिळतोय. केशव आला आहे अगदी गोलंदाजीच्या मोर्चावरती. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विनय आणि त्याला साथ देत असताना विजय आणि त्याला साथ देत असताना मंगेश. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला तो क्षेत्ररक्षक अगदी ऑन साइड रिझन मध्ये तैनात करण्यात आला. या बॉलवरती सिंगल धावसंख्या पाहायला मिळेल. एका धावेनं श्री गणेश ओपन झाला. बॅटिंग करताना टीम मैदानावरती श्री महागणपती चिरनेर हा संघ. चिरनेर संघ जर का पाहायचं झालं तर चिरनेर गावामध्ये अगदी ताटामाटात महागणपती देवाची अर्थातच गणपती बाप्पाची थाटामाटात मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. नवसाला पावणारा महागणपती चिरनेरचा राजा आणि त्याच्या आशीर्वादाने संघ मैदानावरती खेळ करत असताना विकेट येऊ शकते आहे का? कोणतीही चुकी करत नाहीये. टिपला झेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट नंबर 1 गॉन. पहिला धक्का बॅटिंग करताना श्री महागणपती चिरनेर टीमला. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती खोलामध्ये टाकला होता. पाव्यात तुतू महिमा पाहायला मिळतो आहे. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय स्वतःला सावरलंय आणि हा येतोय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करताना टीम मैदानावरती श्री महागणपती चिरनेर टीम पाहायला मिळते. चिरनेर उरण तालुक्यातील चिरनेर संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय. पव्यात चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कोणतीही चुकी करत नाहीये. आणखीन एकदा झेल टिपलाय आणि मैदानावरतून आपण पाहतो दुसरा धक्का चिरनेर टीमला.
प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात. आणखीन एक फलंदाज तू चल मे आया. आणखीन एक विकेट. विकेट 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 मैदानावरून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या षटकातील आतापर्यंत जर का पाहिलात तर षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये 2च धावा आणि तब्बल 2-3 विकेट्स घेतल्यात. काय कंजूस षटक पाहायला मिळालं. 3 विकेट्स एका षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळचा बॉल देखील दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती थांबणारी गाडी अगदी 2 वरती जाऊन थांबली आहे. 3 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. दिशाहीन गोलंदाजी या बॉलवरती जर का पाहिलात तर अवांतर चेंडूनं एक धाव ऍड केली जाईल. 3 धावा आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा बॉल या P1च्या षटकातील. यावेळच्या बॉलवरती फटका फसला. स्वतःच्या फलत्रमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न परंतु हा झेल ड्रॉप झाला आणि षटक क्रमांक मैदानावरून पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3 धावसंख्या श्री महागणपती चिरनेर या टीमची. चला दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय. सुरेश यावेळच्या बॉलवरती देखील फटका फसलाय. चेंडू खाली आणखी एकदा क्षेत्ररक्षक येतोय. कोणती चुकी
यावरचा बॉल देखील डॉट आलाय. सलगचा 5वा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, पाव्यात मेडन षटक आजच्या दिवसातलं पहिलं संपादित केलं जाईल का? अगदी निम्म्या संघ मैदानावरून गारद झालाय. 5 गडी बाद झालेत. अगदी स्कोरर मित्र आमचे रोहित नाईक, अगदी त्यांच्या माध्यमातून देखील सुंदर गुणलेखन आम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धेतला आपण पाहताय आजच्या दिवसातला पहिला मेडन ओव्हर पाहायला मिळतोय. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर त्याला व्हायला हरकत नाहीत मित्रांनो. मेडन षटक या गोलंदाजाच्या नावावरती राहिले. गोलंदाज सूरजच्या नावावरती, या सुरेशच्या नावावरती या स्पर्धेतलं हे पहिलं मेडन षटक राहिलंय. कमालीची गोलंदाजी. 12 बॉलचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती. सागर वाघमारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 12 बॉल मध्ये 3च धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करताना टीम मैदानावरती यावेळच्या बॉलवरती आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक लॉंग चेस अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना टीम मैदानावरती श्री महागणपती चिरनेर आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ पल्लव 11 मिरकुटवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय मैदानावरती खेळ रंगलाय. अगदी मेडन षटक पाहायला मिळालाय. लो स्कोरची ही मॅच होईल की काय असं वाटावं लागलंय, कारण की जो हायस्ट स्कोर करेल त्या टीमला मात्र बाय दिली जाईल. याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. परंतु आपण पाहताय या बॉलवरती दिल मांगे मोर आया फोर, या बॉलवरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत सनसनीत चौकार. नंतर मोठा फटका आलाय या इनिंग मधला. मला तर वाटते पहिला मोठा फटका चौकार आलाय, जिथे 8 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. या षटकातील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी असणार या इनिंग मधील. बघा त्या 10 बॉल वरती कितपत टार्गेट सेट केलं जाईल. 8 तर बनल्यात. यावेळचा बॉल अगदी आपण पाहता फिंगर्स रोल्स केले. स्लोवर 1 चेंडू डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉल वरती आतापर्यंत 4च धावसंख्या या गोलंदाजानं 5 धावसंख्या खर्च केल्यात. अगदी या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. बघा 3 बॉल वरती कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. 8 बनल्यात. यावेळचा आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव बॉल आला. 4 बॉल संपलेत तर मात्र 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावा टोटल स्कोर कार्ड वरती बनल्यात. तर मात्र चिरनेर संघ भरपूर अडचणीमध्ये सापडला. अगदी या संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग जरूर नोंदवलाय, परंतु आज मात्र त्यांच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. यावेळी चेंडू बॅटवरती आलाय, परंतु आणखीन एक फलंदाज तंबूच्या असलेला मैदानावर थँक्यू सो मच. अगदी आपण पाहताय 5 बॉलचा खेळ संपलाय. 8च धावा धावफलकावरती. या षटकात 5 बॉलवरती 5च धावा खर्च केल्यात. मागचे षटक मेडन ओव्हर पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती आशिष पाहायला मिळतोय. निम्म्या संघ मैदानावरून गारद झालाय. अडचणीमध्ये भरपूर सापडलाय चिरनेर संघ. यावेळचा बॉल पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. या बॉलवरती अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. 9 धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 9 रन ऑन टोटल स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातील. 18 बॉल मैदानामधून 17 बॉल संपलेत आणि 9 धावा धावफलकावरती. भरपूर अडचणीमध्ये सापडलाय चिरनेर संघ. उरण तालुक्यावरून इतक्या लांबचा प्रवास आज मात्र ते करत अलिबाग तालुक्यामध्ये आलेत आणि आज मात्र त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत नाहीये. 10 धावा दुहेरी अंकात धावफलकेनं आता मात्र वधारली आहे. धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा चेंडू वरती 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. शेवटचा बॉल पाहूया त्या बॉलवरती काय घडतंय, काय बिघडतंय. मोठा फटका येईल का?
आला स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. चेंडू सीमारेषा पार. गोलंदाज आपण लवकर या आणि आमचे छोटे चिमुकले त्यानंतर आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करतो आणि प्रेक्षकांना आपण सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. चला ऑन साइड रिझन मध्ये जे खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये आहेत आपण प्लीज सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. ऑन साइड रिझन मध्ये आपण प्लीज सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. 16 धाव फलकावरती आल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज अशोक वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा झाल्यात. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते. अगदी घड्याळामध्ये जर का आपण पाहिलं तर 11 वाजून 11 मिनिटांचा कालावधी संपलाय आणि आता जर का पाहिलं तिसरी मॅच चालू आहे मैदानावरती. नेक्स्ट मॅच साठी आम्ही पहिला इन्व्हाइट करतोय, कॉल देतोय. मुक्टे रोहान त्यांच्या विरोधामध्ये किल्लोरेवाडी पेन दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का? जर का आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवा. अशोक आलेत गोलंदाजच्या मोर्चावरती शेवटचं स्लॉग वर टाकण्यासाठी. डेट ओव्हर स्पेशालिस्ट अशोक पाहायला मिळतील का? पहिलाच बॉल स्लोवर वन पाहायला मिळाला. काय गोलंदाजी, फिंगर्स रोल्स केले त्या बॉल वरती. अगदी डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल स्लोवर वन. जिस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आता उसे डॉट गेंद कहता है. अगोदरच जागा बनवली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोवर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आला. षटकार पाहायला मिळाला. यावरचा बॉल देखील लोवर फुलटॉस परंतु या बॉल वरती रन घेतली नाहीये. 3 बॉलचा खेळ संपला. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन ऑन अ टोटल स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचे 3 बॉल असतील. गोलंदाज अशोक वरती आक्रमण पाहायला मिळाला. षटकार लगावला त्यामध्ये थोडी सोड प्रत्युत्तर द्यावा लागेल. यावरचा बॉल देखील स्लोवर वन. फिंगर्स रोल्स केलेत. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ संपला. 22 धावा फलकावरती. शेवटचे 2 बॉल आहेत. यावरच्या बॉलवरती देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी या बॉलवरती 22च्या रूपाने एक धावसंख्या पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक 23 वरती जाऊन पोहोचले. या बॉलवरती टार्गेट सेट करणारा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. चला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. यावरचा बॉल अगदी पंचांचा इशारा येते व्हाईट बॉलचा. 24 रन टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला टॉस करून घ्यायचा. टॉस केला जाईल. एका बाजूला मुक्टे रोहा त्यांच्या विरोधामध्ये
तिलोरीवाडी पेन या दोन टीम दरम्यान टॉस केला जातो. अगदी यावरच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? यस सिडीज बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार षटकार. 30 बनल्यात 31 करायचे. प्रेक्षक प्लीज आपण सीमारेषेच्या बाहेर राहायचं. 24 बॉल आणि विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यक. आपण खेळाडूंना देखील सूचित करा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची याची देखील आपण नोंद घ्या. फिल्डिंग करणारी टीम मैदानावरती महागणपती चिरणे टीम. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती दिशा दिली आहे आणि पहिलाच बॉल चाललाय गोल.
चला मॅच बॉल आलाय. चौकाराला त्याचा कमबॅक पाहायला मिळाला. या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. या बॉलवरती सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो आणि या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ संपला. टोटल धावा फलकावरती आपण पाहताय अगदी 4 धावा 31चा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारी टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पल्लवी 11 मिरकुटवाडी या टीमला आपण पाहताय. यावेळच्या बॉलवरती लेग बिफोरची मागणी मैदानावरती केली जाईल का? आणि यस इट इज. आपण पाहताय फलंदाज त्रिफलाची अगदी ज्ञानेश्वर उघडा यांच्या माध्यमातून गोलंदाज राजेश यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल राजेशचा. यावेळच्या बॉलवरती आणखीन एक विकेट चालली असती परंतु झेल ड्रॉप झाली या मैदानावरती. चला झेल ड्रॉप झाला. टोटल धाव फलकावरती आपण पाहता 5 धावा बनल्यात. मिरकुटवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते अगदी बॅटिंग करत असताना 31चा पाठलाग त्यांच्या समोर ठेवलाय. ते 31 धावा कशा रीतीने पाठलाग केलं जाईल की त्या धावसंख्या डिपेंड्स केल्या जातील हे देखील पाहणं भरपूर महत्वाचं असणार आहे. यावरचा स्लोवर वन पाहायला मिळाला आहे. या बॉलवरती फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत. बॉल न शर्यत जिंकली. बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाच बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या षटकातला. हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला. मोठा फटका येईल का? यस सिडीज. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉल वर देतोय सलगचा दुसरा स्वागत. षटक क्रमांक पहिला संपला. 31चा पाठलाग करत असताना बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती मिरकुटवाडी पल्लवी 11 मिरकुटवाडी या टीमला आपण पाहताय. आणि दुसऱ्या बाजूला अगदी उरण तालुक्यातील संघ अर्थातच आपण पाहताय महागणपती चिरनेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.
चला भरपूर वेळ घेतात पंच, स्पीडअप करा. एकतीस धावांची आवश्यकता आहे मैदानावरती आणि पहिल्या षटकामध्ये अगदी 13 धावसंख्या आल्यात. यावेळचा बॉल देखील लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला, डीपमध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलं. या बॉल वरती सिंगल धावसंख्या, सिंगल धावफलक पुढे चाललाय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 चेंडू 17ची आवश्यकता. 17 वरती कोणासाठी खतरा देखील निर्माण होईल हे देखील पाहण्याजोगे असणार आहे. 17 मध्ये 17 हव्यात. टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 14. यावेळच्या बॉलवरती हेलिकॉप्टर लुक केला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरीतीने कंप्लीट केली. चित्त्याची चपलाई, हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आल्या सहजरीतीने 2 धावसंख्या. 2 धाव्याने 16 धावा आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 15 बनवायच्यात. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक केला. दुधारी तलवार, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. या बॉल वरती दिली गेली रंबा, खुश हुई चंपा, ये गई तारामंडल में, आया बड़ा लंबा छक्का. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सामना संपल्यानंतर थेट अगदी लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. या बॉलवरती अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे. एका बाजूने मुक्टे रोहा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री कालभैरी तिलोरीवाडी पेन या टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळच्या बॉलवरती देखील नो लुक शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय संजीवनी देणारा षटकार. फलंदाज जर का षटकार मारून सामना जिंकवला तर अगदी 100 रुपयाचं कॅश प्राइज सूरज जाधव यांच्याकडून दिलं जाईल. 2 धावांची आवश्यकता. षटकार लगावत सामना जिंकवायचा आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या बॉलवरती सिंगल धावसंख्या कंप्लीट केली जाईल. आता मात्र स्कोर इज लेवल. तर विजयासाठी 1 धावसंख्या कंपल्सरी तुम्हाला बनवायचीच आहे. हे षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. ओव्हर झाली आहे. चला षटक संपलाय.
एक धावसंख्येची आवश्यकता. चला ऑफर अजूनही चालू आहे. षटकार लगावला तर 100 रुपयाच कॅश प्राइज. लोवर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमणाने सामना जिंकला. अगदी थाटामाटात विजय होणारी टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे.